गुड मॉर्निंग स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत जो की आपल्या जीवनामध्ये क्रांती करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या अगोदर तुम्हाला सर्वांना मला सबस्क्राइब करायचं आहे आणि एक लाईक करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी शिकायची असेल तर चांगल्या पद्धतीने शिका, कारण आपण जर या ठिकाणी चांगल्या पद्धतीने इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये क्रांती होऊ शकते आणि इंग्रजी हा विषय आपल्याला या ठिकाणी बलाढ्य ठिकाणी नेऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, कारण लक्षात ठेवा की आपलं परिपूर्ण नॉलेज असणं हे या ठिकाणी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. तर बघा, यामध्ये आपला जो पहिला टॉपिक आहे तो आहे WH वर्ड्सचा रोल. आता तुम्हाला माहिती आहे WH वर्ड्सचा रोल वेगवेगळ्या पद्धतीने असू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण जर पाहिले तर WH वर्ड कोणते आहेत? व्हॉट, व्हेन, हाऊ, यस, व्हाय. ओके, व्हॉट, व्हेन, हाऊ, व्हाय, वेअर हे या ठिकाणी WH वर्ड आहेत. हू या ठिकाणी होम हे काय आहेत? आपले WH वर्ड्स आहेत. बरोबर. आता या WH वर्डचा आपल्याला वेगवेगळा रोल असू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, की आपलं WH वर्ड्स हे तीन प्रकारे या ठिकाणी काम करणार आहेत. तीन प्रकारे काम करणार आहेत. आता तीन प्रकारे कशा प्रकारे काम करत असतील हा भाग आपण या ठिकाणी बघूया की तीन प्रकारे यांचा रोल काय आहे. तर पहिला रोल आहे हे प्रोनाउन म्हणून काम करतात. विद्यार्थी मित्रांनो, काय आहे? प्रोनाउन म्हणून याचं या ठिकाणी महत्त्वाचं कार्य आहे. बरोबर. आता दुसरं या ठिकाणी याचं कार्य काय आहे? तर ॲडजेक्टिव्ह म्हणून हे काम करतात, म्हणजे याचा अर्थ विशेषण म्हणून काम करतात. आणि तिसरा रोल जो आहे तो अतिशय या ठिकाणी महत्त्वाचा आहे की या ठिकाणी याचा रोल आहे कंजक्शन. काय आहे? कंजक्शन. ओके. तर अशा तीन प्रकारे आपलं या ठिकाणी WH वर्ड काम करत असतं. आता WH वर्डचा रोल आपण या ठिकाणी बघितलेला आहे, पण ते कसे काम करतात? आता आपल्याला माहिती आहे ते सर्वनाम म्हणून काम करतात. आता सर्वनाम म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे की सर्वनाम म्हणजे काय? तर आपण म्हणतोय की नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द. नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम असं म्हणतो. बरोबर. नेक्स्ट आहे आपण विशेषण म्हणजे काय? तर आपल्याला माहिती आहे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. ठीक नाही. आणि कंजक्शन काय करतं? तर दोन वाक्यांना जोडण्याचं काम करतं. यस, कंजक्शन काय करतं? दोन वाक्यांना जोडण्याचं काम करतं. लक्षात, दोन वाक्य जर जोडायची असतील तर कंजक्शन अतिशय महत्त्वाचं. विद्यार्थी मित्रांनो, कंजक्शन शिवाय वाक्य जोडल्या जाणार नाही. मग आता ह्या WH वर्डचा रोल आपल्याला परफेक्ट काय आहे तो आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा वाक्य तयार करतो तेव्हा WH वर्ड काय करत असतो? WH वर्ड प्लस, ओके, WH वर्ड प्लस हेल्पिंग वर्ड प्लस सब्जेक्ट आणि अदर वर्ड्स अशी रचना आपण या ठिकाणी करतो आणि शेवटी देतो आपण क्वेश्चन मार्क्स. बरोबर. म्हणजे WH वर्ड पहिल्यांदा म्हणाल तर आपण WH वर्ड, हेल्पिंग वर्ब, यस, आणि या ठिकाणी सब्जेक्ट आणि अदर वर्ड्स म्हणून या ठिकाणी काम केले जाणार आहे. मग आता आपल्याला माहिती आहे की WH वर्ड जो आहे तो काय काम करत असतो? तर आपण पाहतोय तो कोठे राहतो. बघा, तो कोठे राहतो. तो कोठे राहतो. आता आपण असं म्हणालो तो कोठे राहतो. लक्षात, तो कोठे राहतो. ओके. मग आपल्याला म्हणायचं आहे या ठिकाणी वेअर, राईट, वेअर म्हणजे काय? कोठे. यस. आणि या ठिकाणी राहतो याचा अर्थ आपल्याला सहाय्यकारी क्रियापद काय वापरावं लागेल? डज. वेअर डज. आणि तो राहतो. वेअर डज ही लिव्ह. बरोबर. मग एक लक्षात घ्या, जेव्हा आपण सर्वनाम म्हणून वापर करतोय तेव्हा वेअरच्या नंतर डज वापरला जातो. हेअरच्या नंतर आपण काय वापरतोय? डज वापरतोय. म्हणजे कुठलंही सर्वनाम हे वापरलं जातं. हे या ठिकाणी वेअर हे सर्वनाम म्हणून वापरलं चाललंय. ओके. व्हॉट डज ही राईट? लक्षात घ्या, व्हॉट डज ही राईट. ओके. व्हॉट डज ही राईट, तो काय लिहितो? बघा, सहाय्यकारी क्रियापद आणि या ठिकाणी WH वर्ड म्हणजे हा सर्वनामाचं काम करतोय. बरोबर. म्हणजे याचा अर्थ जेव्हा सहाय्यकारी क्रियापद असतं आणि WH वर्ड असतो तेव्हा तो सर्वनाम असतो.
बरोबर, सहाय्यकारी क्रियापद असतं आणि सर्वनाम असतं तेव्हा तो आपण WH वर्ड असतो असं आपण या ठिकाणी इंडिकेशन केलेलं आहे. बरोबर. मग आता लक्षात घ्या की व्हॉट डिड ही राईट. व्हॉट डिड ही राईट म्हणजे याचा अर्थ त्याने काय लिहिले, त्याने काय लिहिले. बरोबर. आता त्याने काय लिहिले या वाक्यामध्ये आपण जर पाहिलं तर व्हॉट हा जो शब्द आहे हा सर्वनाम आहे आणि या सर्वनामाच्या नंतर काय आलेलं आहे तर डीड आले. यस, डीड काय आहे हेल्पिंग वर्ब आहे. बघा, व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर नेम, तुझं नाव काय आहे, व्हॉट इज युअर नेम, तुझं नाव काय आहे. व्हॉट कॅन आय डू फॉर यू, बघा, व्हॉट कॅन आय डू फॉर यू, व्हॉट कॅन आय डू फॉर यू, व्हॉट कॅन आय डू फॉर यू, मी तुझ्यासाठी काय करू शकतो, व्हॉट कॅन आय डू फॉर यू. ओके, व्हॉट शॅल आय डू फॉर यू, व्हॉट शॅल आय डू फॉर यू, मी तुझ्यासाठी काय करू शकतो. यस, व्हॉट मस्ट आय डू फॉर यू, मी तुझ्यासाठी काय करायलाच पाहिजे. यस, ओके. म्हणजे याचा अर्थ हे जे हेल्पिंग वर्ब आहेत आणि याच्या अगोदर आपण काय वापरलेला आहे WH वर्ड वापरला आहे. म्हणजे हेल्पिंग वर्बच्या अगोदर जर WH वर्ड वापरलेला असेल विद्यार्थी मित्रांनो तर याचा अर्थ त्याचा रोल काय असू शकतो, त्याचा रोल हा सर्वनाम असू शकतो. यस, त्याचा रोल काय असणार आहे सर्वनाम म्हणून ते वापरल्या जाणार आहे. म्हणजे या पद्धतीने आपल्याला इंग्रजी शिकायची आहे. राईट. म्हणजे लक्षात ठेवा की WH वर्डच्या नंतर जर हेल्पिंग वर्ब आला असेल तर ते नामाचं कार्य करायला. Yes, what is your name, what can I do for you, what did he write, where does he go. Okay, where does he go, where shall I read, what shall I read, what shall I read. Okay, and what did you write, what did you take, what did you sing, what did you speak. Okay, what did you listen, when did you listen, when did you speak, when did you gone, when do you go, when can I go, when can I write, when can I sing. Yes, when can I sing, when can I sing. Yes, understand. तर अशा पद्धतीनं जेव्हा WH वर्ड हेल्पिंग वर्बच्या अगोदर वापरला जातो तेव्हा त्याचा रोल काय असतो विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्या लक्षात आलेला आहे. त्याचा रोल काय असणार आहे, एक रोल असेल, त्याचा सर्वनाम म्हणून रोल असेल. यस. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण दुसरा रोल बघूया. तर दुसरा रोल काय असेल म्हणजे विशेषणाचा या ठिकाणी रोल असेल. म्हणजे WH वर्ड हे विशेषणाचं कार्य करतं. WH वर्ड हे कशाचं कार्य करतं, विशेषणाचं कार्य करतं. एक लक्षात घ्या की व्हॉट आपण लिहिलं WH वर्ड, पहिल्यांदा आपली रचना बघूया. WH वर्ड पहिल्यांदा सुरुवातीला काय येणं गरजेचं आहे WH वर्ड. बरोबर. WH वर्डच्या नंतर आपल्याला यायला पाहिजे आहे या ठिकाणी हा WH वर्ड वापरलेला आहे आपण आणि नंतर नाउन. WH वर्ड प्लस नाउन, नंतर आहे हेल्पिंग वर्ब. यस, हेल्पिंग वर्ब आणि नंतर आहे सब्जेक्ट आणि अदर वर्ड्स. राईट, आणि क्वेश्चन मार्क. विद्यार्थी मित्रांनो आपली रचना काय असायला पाहिजे, WH वर्ड नाउन आणि HV, नाउन HV. राईट, नाउन HV आणि देन सब्जेक्ट अँड अदर वर्ड. दॅट विल बी आवर कन्स्ट्रक्शन. आपलं कन्स्ट्रक्शन असं असायला पाहिजे. बरोबर. मग आपण जेव्हा कन्स्ट्रक्शन तयार करतोय WH वर्ड प्लस नाउन प्लस HV प्लस या ठिकाणी सब्जेक्ट आणि अदर वर्ड असं आपण म्हणालोय तेव्हा या ठिकाणी हे नामाबरोबर येतंय. बरोबर. बघा, व्हॉट बुक आपण म्हणालो व्हॉट बुक. यस, व्हॉट सॉन्ग, व्हॉट सॉन्ग, व्हॉट. यस, व्हॉट पेन. ओके. आता आपण या ठिकाणी म्हणालो की बघा की व्हॉट बुक कुठलं पुस्तक, कोणतं पुस्तक. राईट. व्हॉट सॉन्ग कोणतं गाणं, त्यानंतर व्हॉट पेन कोणती पेन आणि विच सॉन्ग. ओके. बघा, विच सॉन्ग. ओके. विच हॉल असं आपण या ठिकाणी म्हणतोय. याचा अर्थ आता तुमच्या लक्षात आलेला आहे की व्हॉट हा जो शब्द आहे हा WH वर्ड आहे आणि हा WH वर्ड कोणाच्या अगोदर येतोय,
यस, कोणाच्या अगोदर येतोय? नामाच्या अगोदर येतोय. जेव्हा या ठिकाणी WH वर्ड हा नामाच्या अगोदर येतोय तेव्हा त्याचा रोल काय असतो? तर तो ॲडजेक्टिव्ह असतो. तो काय असणार आहे? ॲडजेक्टिव्हचा रोल या ठिकाणी असणार आहे. म्हणजे व्हॉट बुक, आता बघा लक्षात द्या, नाऊन आलेला आहे आणि हेल्पिंग वर्ब वापरायचे आपल्याला. व्हॉट बुक डिड यू राईट? काय? डिड यू राईट? ओके, तू कुठलं पुस्तक लिहिलंस? बरोबर, तो कुठलं पुस्तक लिहिलंस. व्हॉट सॉन्ग डिड यू लिसन? तो कुठलं गाणं ऐकलंस? यस, कुठलं गाणं ऐकलंस? व्हॉट सॉन्ग डिड यू लिसन? What song did you listen? Okay, speaking is very important for in English. Okay, and practice makes man perfect. विद्यार्थी मित्रांनो, सराव करावा लागतो आणि इंग्रजीसाठी खूप प्रयत्न करावे लागतात तर इंग्रजी येते. लक्षात. तर what song did you listen? What song did you listen? What pen do you buy? What do you buy? Okay, बघा लक्षात घ्या की यामध्ये what book, what song, what pen, which song did you play? Did you प्ले, कुठलं गाणं तू वाजवलंस? यस, कुठलं गाणं वाजवलंस? ओके, म्हणजे त्याचा अर्थ जर आपण पाहिलं, व्हॉट बुक डिड यू राईट? ओके, म्हणजे जर या ठिकाणी नामाबरोबर WH वर्ड आला असेल आणि नंतर सहाय्यकारी क्रियापद आला असेल तर त्याचा रोल हा काय असतो? विशेषणाचा असतो. काय असतो? विशेषणाचा असतो. राईट. आणि हा विशेषण म्हणून या ठिकाणी या वाक्यामध्ये ते काम करत असतं विद्यार्थी मित्रांनो. राईट. म्हणून व्हॉट बुक डिड यू राईट? व्हॉट बुक डिड यू राईट? व्हॉट सॉन्ग डिड यू लिसन? व्हॉट पेन डू यू बाय? विच सॉन्ग डिड यू प्ले? विच हॉल डिड यू सिट? कोणत्या हॉलमध्ये बसला होतास तू? कोणत्या हॉलमध्ये? राईट, कोणत्या हॉलमध्ये बसलास? कोणतं गाणं गायलंस? कोणता फॅन लावलास? कोणती टीव्ही पाहिलीस? बरोबर, लक्षात. कोणता कलर लावलास? कोणतं शर्ट घातलंस? है की नाही? काय पाहिलं? काय ऐकलं? काय, है की नाही? अशा पद्धतीनं जर आपल्याला वाक्य करता आले तर याचा अर्थ आपली फ्लुएन्सी वाढेल. बरोबर, आणि जर फ्लुएन्सी वाढली तरच या ठिकाणी आपल्याला इंग्रजी बोलता येईल. यस, आणि हा एक आपण रोल या ठिकाणी पाहिलेला आहे. दुसरा रोल आपण पाहिला की WH वर्ड चा रोल हा जर नामाबरोबर असेल तर ते या ठिकाणी ॲडजेक्टिव्हचं कार्य करत असतं. विद्यार्थी मित्रांनो, सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका, कारण सबस्क्राईब आणि लाईक हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. एक सबस्क्राईब तुमची या ठिकाणी तुम्हाला इंग्रजी शिकून जाईल. ओके, आणि आपल्या आजूबाजूच्या मित्रांनाही या ठिकाणी पाठवायला विसरू नका, कारण लक्षात घ्या, तुम्ही जर पाठवलं तर ते शिकतील, ते शिकले तर भारत शिकेल, आणि भारत शिकला तर आपला देश या ठिकाणी प्रगल्भ होईल. तुमच्या एका गोष्टीमुळे ह्या गोष्टी सहज शक्य येतात. ओके, आणि तुम्ही जर ही गोष्ट जर करू शकत नसाल तर कोण करेल? फक्त एक गोष्ट करायची आपल्याला, आपला व्हिडिओ सर्वांना फॉरवर्ड करायचा आहे. यस, ओके. आणि बघा, WH वर्ड प्लस नाव, WH वर्ड प्लस नाव. अंडरस्टँड? ओके, दिस इज द रोल ऑफ यस WH वर्ड. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तिसरा रोल बघणार आहोत, तर कंजक्शन. WH वर्ड काय करतं? कंजक्शनला जोडतं, वाक्याला जोडतं. म्हणजे एकच शब्द WH वर्ड हा 3 कामं करतोय. 3 किती कामं? 3 कामं. कोणकोणते? एक, नंबर 1 सर्वनाम, नंबर 2 विशेषण, आणि नंबर 3 यस कंजक्शन. काय म्हणून काम करायला? हे कंजक्शन. बघा विद्यार्थी मित्रांनो, कंजक्शन म्हणून काम कसं करतं? आता बघा, आय नो. ओके, आय नो व्हॉट डिड यू राईट? आय नो व्हॉट डिड यू राईट? विद्यार्थी मित्रांनो, हे वाक्य बरोबर आहे का नाही हे आपल्याला अगोदर पाहायचंय. आय नो यस, आय नो what you wrote. ओके, आय नो what you wrote. आता यामधलं कुठलं वाक्य बरोबर आहे? यस. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण म्हणतोय मला माहित आहे what did you write? मला माहित आहे. पण लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्या अगोदर शिकलेला आहोत, जर व्हॉट बरोबर
सहाय्यकारी क्रियापद आलं तर ते सर्वनाम असतं, ते सर्वनाम असतं. मग या ठिकाणी आपण क्लॉज जोडतोय, कंजक्शन न जोडतोय, याचा अर्थ इथं सहाय्यकारी क्रियापद आलेला आहे, याचा अर्थ हे वाक्य चुकीचं आहे, बरोबर. आणि कोणताही क्लॉज आपल्याला जोडायचा असेल तर क्लॉज जोडत असताना आपण काय करतो यस आपण करत असतो विद्यार्थी मित्रांनो की या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद आपण घेत नाही. बघा, आय नो व्हॉट यू राईट, व्हॉट यू रोट, मला माहित आहे तू काय लिहिलंस. आय नो व्हाय यू रोट, मला माहित आहे तू का लिहिलंस, राईट. आय नो वेअर यू राईट, ओके. आय नो वेअर यू रोट, ओके, वेअर यू रोट, मला माहित आहे तू कुठं लिहिलंस. I know what you have written, मला माहित आहे तू काय लिहिलेला आहेस, राईट. मला माहित आहे तू काय लिहिलेला आहेस. I know when, ओके, when you have written, तो केव्हा लिहिलेला आहेस, मला माहिती आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या की WH वर्ड आपण वापरलाय हा कंजक्शन म्हणून वापरलेला आहे. जेव्हा तो कंजक्शन म्हणून वापरलेला असतो ना तेव्हा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं सहाय्यकारी क्रियापद येत नसतं. लक्षात, यामध्ये जर आपण सहाय्यकारी क्रियापद वापरलं तर याचा रोल बदलणार आहे, हे सर्वनाम म्हणून वापरलं जाईल आणि मग वाक्य जोडल्या जाणार नाहीये. यस, वाक्य जोडण्यासाठी आपल्याला कंजक्शनची गरज लागते परंतु हेल्पिंग व्हर्बची गरज लागत नाही, बरोबर. म्हणजे दोन वाक्य जोडण्यासाठी WH वर्डचा वापर केला जातो आणि ह्या ठिकाणी जर सहाय्यकारी क्रियापदाचा वापर आपण जर केला, आय नो व्हॉट डिड यू रोट किंवा व्हॉट डिड यू राईट, आय नो व्हॉट डिड यू राईट, आय नो व्हाय डिड यू राईट, असं जर केलं तर वाक्य आपलं चुकणार आहे. यस, म्हणून ही तर सगळ्यात गंमत आहे इंग्लिशची. यस, आणि हे तर आपल्याला शिकायचं आहे की जे या ठिकाणी इतरत्र पुस्तकात मिळणार नाही, इतरत्र कुठेही मिळणार नाही, ते तुम्हाला या ठिकाणी लर्न इंग्लिश विथ पवार सर या क्लासमध्ये शिकेल विद्यार्थी मित्रांनो. म्हणून आपण कंजक्शन जोडत असताना असं म्हणा, आय नो व्हॉट यू राईट, मला माहित आहे तू काय लिहितोय. आय नो व्हॉट यू रोट, मला माहित आहे तू काय लिहिलंय. आय नो व्हाय यू रोट, मला माहित आहे तू का लिहिलंय की नाही. आय नो वेअर यू रोट, मला माहित आहे तू कुठं लिहिलंय. आय नो व्हॉट यू हॅव रिटन, तू काय लिहिलेलं आहे मला माहित आहे. आय नो व्हॉट यू हॅव लिसन्ड, मला माहित आहे तू काय ऐकलेलं आहेस. मला माहित आहे तू काय गाणं गायलेलं आहे. मला माहित आहे yes what you have taken, what you have bought. I know what you have bought, I know why you have bought, I know why you have done, I know why you have listened, I know why you have read. Yes, okay, these are the sentences like that. विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण WH वर्डचा रोल पाहिलेला आहे. WH वर्डचे 3 रोल आपण पाहिले. एक प्रोनाउन, दुसरा यस, बरोबर. दुसरा रोल आहे आपला यस, कोणता, हां यस बरोबर, ओके, हां ॲडजेक्टिव्ह. आणि तिसरा रोल कंजक्शन. यस, WH रोलचे या ठिकाणी WHचे 3 रोल आणि 3 रोल जर आपल्याला पक्के माहिती असतील तरच आपण या ठिकाणी WH वर्डचा यूज करू शकतो. म्हणजे बघा, व्हॉट डिड यू राईट, what did you write, what book did you write, what book did you write. I know what you have written, I know what you have written, I know. लक्षात ठेवा, पहिला काळ जर सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर आपण या कंजक्शनच्या नंतर कुठलाही काळ वापरू शकतो, राईट. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्सच्या नंतर कुठलाही काळ वापरता येतो, याला बंधनं नाहीत. आलं लक्षात. जसं आपण सिंटॅक्स मध्ये या ठिकाणी शिकणारच आहोत की वाक्याचा प्रकारामध्ये आपण लक्षात घेणार आहोत की वाक्यामध्ये एरर कसे असतात. लक्षात, ह्या गोष्टी जर आपल्याला कळायला लागल्या तर नक्कीच आपली इंग्रजी काय होईल, सुधरत जाईल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. बाय, सी यू. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी दुसरा भाग बघणार आहोत. याच्याबद्दलच्या आणखीन काही डिटेल कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी पाहिजेत.